लहान पोरं असेल नूडल्स पाहिजे, पण तुम्हाला मैदा नको, तर या नूडल्स नक्की ट्राय करा. आटा नूडल्स. त्यांच्यासाठी जे पण कणिक मळेल असेल ना, त्यांनी चपाती लाटी द्यावानी जाडसर. त्यानंतर गरम पाण्यावर मीठ टाकानं, थोडी चिमूटभर हळद टाकानी आणि तेल टाकानं. त्यानंतर पाणी उकळी येऊन त्यानं माझी चपाती टाकी देवानी. छान उकळी येऊ देवानी. उकळी शिनवईनं त्यानं काढलेवानं. एका ताटमध्ये त्याला गारू देवानं. थंड होईनं त्यानंतर एकदम बारीक नूडल्सना आकार देवाना. पिझ्झा कटर असेल तर एकदम भारी कट करता येस, पण नसेल तरी चालेल. त्यानंतर असं कट करशील त्यामध्ये तेल टाकीशील, मिक्स करा आणि मी थोडा जाडसरच करा कारण मग वेळ नव्हता म्हणून. त्यानंतर गरम तेलमध्ये लसूण लाल करा. त्यानंतर कांदा टाका. कांदा थोडी मिरची टाकी कारण लहान पोरासाठी म्हणून थोडीच टाकी. शिमला मिरची टाकी आणि पत्ता कोबी टाकी. सगळं मिक्स करा. ते छान फ्राय होईना ज्या नूडल्स कट करत आपण चपातीनं ते टाकी देवानं. वरतून टमॅटो सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, थोडंसं व्हिनेगर सगळं मिक्स करा. त्यानंतर रेड चिली सॉस आणि स्वादनुसार मीठ टाकीसन सगळं मिक्स करा. वरतून कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करा परत. नूडल्स रेडी आहेत. लहान पोरं असले खूप जास्त आवडतं. टेस्ट तसाच राहत, काही टेस्टले हाई होत नाही, पण खूप टेस्टी लागतात बरं का. नक्की बनवा. अशाच हेल्दी, टेस्टी, इझी रेसिपीसाठी म्हणा चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका.